हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे वरण बट्टी आणि वांग्याची भाजी. तर गावाला ना बट्टीचं पीठ भेटतं दळून, इकडं काही भेटत नाही, म्हणून मला रव्याचीच बट्टी बनवते मी नेहमी. रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतले. हळद, मीठ आणि अजवाईन म्हणजे ओवा आणि थोडासा सोडा पण टाकणार आहे. आणि त्याला छान असं मिक्स करून घेईल. मस्त झाली होती भाजी, एकदम टेस्टी झाली होती. आणि ना त्याच्यामध्ये ना थोडं गरम तेल टाकणार आहे, गरम करून. तुम्ही तूप पण टाकू शकता. मी तेलच टाकलं आहे, तर तुम्ही तूप ना मग जेव्हा आपण भाजी बनवतो ना मस्त त्याच्यामध्ये लावणार आहे तूप. तर मग त्यातनं मी तूप लावणार आहे, म्हणून मग मी त्या तूपचा यूज केला. आणि छान छान असं गरम तेल टाकलं होतं ना, त्याला पण छान असं मिक्स करून घेऊ. आणि मग पीठ आपण मळून घेऊया. आणि आमच्याकडे ना मम्मी ते सांगतात माझी की अगोदर लग्नांमध्ये ना वरणबट्टीचं जेवण असायचं. आणि छान असं वरणबट्टी म्हणजे असं एकदम वरणबट्टी जेवण म्हणजे एकदम पोटभर आणि छान असं जेवण असायचं. आणि आता आमच्याकडे हळदीला ते जेवण बनवतात, वरणबट्टी वांग्याची भाजी. ते म्हटलं ना की सगळ्यांना छान असं पोटभर जेवण आणि सगळे एकदम आनंदी होतात. माझ्या मुलींना तर बट्टी चिक्कीच खायला आवडते. का की तळून झाल्याच्या नंतर खूप छान अशी क्रंची ती लागते ती. तर ते तळून सुकी पण खातात. आणि मग असं वरणबट्टीचं जेवण होतं. एकीकडे बट्टी वाफायला लावली. माझ्याकडे स्टीमर नाहीये, तर मी असं गाळणीमध्ये स्टीम करून घेते. आणि एकीकडे वरण शिजायला टाकलं होतं. मस्त असं वांग्याची भाजी, वरण, बट्टी. आणि एकीकडे मी वांग्याची भाजी आणि वरण पण बनवून घेतलं. आणि मग बट्टी पण झाली होती, तिला छान असं कट करून घेतलं. खूप जास्त मोठे पीसेस नाही करत मी, का की मोठे पीसेस केले ते क्रंची नाही होत. छोटे छोटे केल्याने छान असं क्रंची होतात मस्त तळल्यावर. आणि तळून घेते. बट्टी शेवटला तळली. अगोदर मला हे वरण बनवून घेतलं. छान अशी वांग्याची भाजी केली होती मस्त. आणि इथे बट्टी तळायला घेतली. तर असं होतं आजचं जेवण पण. आणि आजचा दिवस आणि सुट्टी होती ना, सुट्टी म्हणजे की सॅटर्डे होता, शनिवार. आणि ना आता सोमवारी 26 जानेवारी आहे, म्हणून मग प्रॅक्टिसला बोलवलं होतं फक्त शाळेमध्ये. तर सकाळीच जाऊन आले होते मुली माझ्या दोघं, मग घरीच होते. तर म्हटलं चला आज काहीतरी सगळे घरी असले ना, तर मग दुपारच्या वेळेस ना आम्ही सगळे सोबत जेवतो. तर मग मस्त असं आजचं जेवण होतं, वरण, बट्टी, वांग्याची भाजी. आणि सगळे कामं वगैरे आवरून घेतले, मग जेवण बनवलं होतं. आणि सगळ्यांनी छान असं सोबत बसून जेवलं ना की खूप मज्जा येते. मग सगळं जेवण मग बनवून झालं होतं. माझे मिस्टर पण आले होते. मग मी जेवण वाढायला घेतलं आणि आम्ही सगळे सोबत बसून जेवत होतो. तर खूप आनंद होतो सुट्टीच्या दिवशी, का की रोज ना मुली शाळेमध्ये असतात, तर आम्ही दोघंच जेवतो फक्त. एक क्लासला जाते, एक शाळेत जाते, तर आम्ही दोघंच जेवतो दुपारी. मग सगळेच होते, तर म्हटलं चला मस्त असं जेवण करूया. आणि जेवण करता करता तुम्ही टीव्ही मध्ये कुठला प्रोग्राम बघतात म्हणजे जेवण करून सांगा. आम्ही तर तारक मेहता बघतो. छान बघायचं असं मस्त बट्टी चुरून घेतली होती. मस्त वरण, बट्टी आणि वांग्याची भाजी. मस्त असं जेवण झालं दुपारी. आणि आम्ही मस्त तारक मेहता बघता बघता जेवण करतो. मुलींना पण हेच बघायला जास्त आवडतं. तसं आम्ही तारक मेहता बघितलं, छान वाटत होतं. मस्त जेवण केलं. संध्याकाळी मग आरतीला आली होती आईकडे, आणि मस्त आरती वगैरे केली मग आम्ही मिळून. तर असं होतं आजचा दिवस. कसा वाटतं माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा, लाईक पण करत जा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.